जय लवजी, जय भीम, जय शिवराय। उद्या 17 जून 2026 रोजी अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेच्या वतीनं संगमवाडी आद्य क्रांतिगुरु लहुजीवासा साळवे स्मारकाच्या तिथून समाधीला नतमस्तक होऊन अण्णाभाऊ साठेंचे वंशज सचिनभाऊ साठे यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली मातंग समाजाच्या शैक्षणिक आणि आर्थिक प्रगतीच्या संदर्भामध्ये अनुसूचित जातीच्या आरक्षणातील उपवर्गीकरण तात्काळ लागू करण्याच्या संदर्भामध्ये, त्याचबरोबर साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, त्याच अनुषंगानं वाटेगाव येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे भव्य स्मारक तात्काळ उभारण्यात यावं, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे बजेट वाढविण्यात यावं, घाटकोपर येथे अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक विकसित करावे आणि प्रामुख्यानं समाजासाठी अत्यंत आवश्यक असलेल्या स्मशानभूमी व गायरान जमिनीचा प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याच्या या प्रमुख मागण्या घेऊन सचिनभाऊ साठे हे मुंबईच्या दिशेने आगेकूच करत आहेत। साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी वाटेगाव ते मुंबई हा प्रवास पायी त्यांनी त्या ठिकाणी पार पाडलेला आहे। संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये अण्णाभाऊ साठेंचं फार मोठं योगदान त्या ठिकाणी आहे। मुंबई ही महाराष्ट्रापासून तोडण्यापासून रोखण्यासाठी अण्णाभाऊ साठेंचं फार मोठं योगदान त्याच्यामध्ये आहे। रशियामध्ये साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचे पुतळे स्मारक त्या ठिकाणी उभारली जातात, परंतु आपल्या महाराष्ट्रामध्ये अण्णाभाऊ साठे यांचं स्मारक अद्यापही वंचित असल्यामुळं मातंग समाजाबरोबर अण्णाभाऊ साठेंवरती प्रेम करणारे जी काही मंडळी आहेत, बहुजन समाज आहे, ज्या अण्णाभाऊ साठेंनी फकीर ही कादंबरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अर्पित केली, तो आपला बहुजन महार बांधव असतील, बौद्ध बांधव असतील, चर्मकार बांधव असतील व इतर 58 ते 59 जाती असतील, या सर्वजण राज्य सरकारवरती थोड्याफार प्रमाणामध्ये नाराज असल्याचं चित्र आपण या ठिकाणी बघत आहोत। या सचिनभाऊ साठेंनी ज्या पद्धतीने हे आंदोलन उभं केलेलं आहे, या आंदोलनाला शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या वतीनं, त्याचबरोबर हिंदू मातंग सेनेच्या वतीनं आम्ही सक्रिय असा जाहीर पाठिंबा या ठिकाणी देतोय आणि खऱ्या अर्थानं पिंपरी चिंचवड शहरामध्ये साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं जे स्मारक आज आपण बघतोय, जे स्पर्धा परीक्षा केंद्र आपण जे बघतोय, ज्यांच्या योगदानामुळं या ठिकाणी मिळालेलं आहे, त्या श्री नामदेवराव रिटे देखील या आंदोलनाला सक्रिय असा जाहीर पाठिंबा देण्याकरता या ठिकाणी आलेले आहेत। मी आपल्या माध्यमातून या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, सुनेत्रा वहिनी पवार असतील, यांना मी विनंती करतो की आपण तात्काळ या पावसाळी अधिवेशनाच्या अगोदर अधिवेशनामध्ये अबकड उपवर्गीकरण या ठिकाणी लागू करावं। इतर राज्याप्रमाणे हे लागू होणं तात्काळ गरजेचं आहे, अपेक्षित आहे। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना सुद्धा, अमितजी साहेबांना सुद्धा हात जोडून कळकळीची विनंती आहे की आपल्याला जर बहुजन समाजाची प्रगती करायची असेल, शैक्षणिक आणि आर्थिक प्रगती करायची असेल, तर लोकसंख्येच्या नुसार अबकड उपवर्गीकरण होणं फार गरजेचं आहे। मी पुन्हा एकदा या संपूर्ण प्रक्रियेला, जे उद्यापासून लहुजीवासा साळवेंच्या स्मारकापासून मुंबई आझाद मैदानाकडे आगेकूच होणार हे जे काही आंदोलन आहे, पदयात्रा आहे, याला शिवशाही व्यापारी संघटनेच्या वतीनं प्रदेशाध्यक्ष महिला आघाडीच्या उषामाई कांबळे आहेत, तृतीयपंथी भगिनीच्या आघाडीच्या महाराष्ट्राच्या अध्यक्ष अर्चना शिंदे आहेत, कृष्णदादा साबळे आहेत, शिवाजीराव खडसे आहेत, या सर्वांच्या वतीनं सक्रिय असा जाहीर पाठिंबा देतो। सरकारने तात्काळ या संदर्भामध्ये अंमलबजावणी करावी। धन्यवाद।